स्नेहसदन दिव्यांग मुलांची अनिवासी शाळा हे रामटेकच्या शीतलवाडीमध्ये स्थित आहे आणि अत्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गोरगरीब जनतेची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत। हे मुलं खऱ्या अर्थाने नॉर्मल ऑटोमध्ये किंवा सायकल चालून शाळेत जाऊ शकत नव्हते आणि यांच्या पालकांची सुद्धा ही आर्थिक परिस्थिती नव्हती की ते शाळेत आपल्या मुलाला रोज नेऊन तिथून त्यांना परत आणू शकतील, कारण की यापैकी अनेक मुलं असे होते की जे मुलं गाडीमध्ये बसू शकत नाही, त्यांच्याकडे स्वतःची सायकल नाही आहे किंवा सायकल असेल अशा पद्धतीचे यांचे पालक होते आणि बरेच दिवसापासून यांची गाडीची मागणी होती। कुठल्याही खाजगी शैक्षणिक संस्था जरी ती दिव्यांग मुलाची होती त्यांना गाडी उपलब्ध करून देणं खूप आर्थिक अडचणीची बाब होती। मी या संदर्भामध्ये खूप प्रयत्न केले आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून यांना 16,60,101 रुपये आपण मंजूर केले, ज्याच्यामुळे यांना एक बस, आपल्याला छोटी बस या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ आणि ही बस रोज या मुलांना घरातून शाळेपर्यंत नेण्याचं आणि त्यांना सोडण्याचं काम या ठिकाणी भविष्यात करू शकेल। अनेक काम आपण करत असतो, परंतु करोडो रुपयाची कामं जरी आपण केली असेल, परंतु त्यापैकी हे जे 16,00,000 रुपये जे या छोट्या छोट्या चिमुकल्यांना रोज शाळेत नेआण करण्यासाठी त्यांना जो रोजचा त्रास होत होता त्या त्रासातून यांना मुक्तता मिळेल आणि भविष्यात या शाळेला विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरता एक मोठं साधन या ठिकाणी उपलब्ध होईल। महाराष्ट्राच्या सर्व मतिमंद मुलांचे बालगृह आणि दिव्यांग शाळा यांचा प्रश्न मी विधानसभेत मांडला। पूर्वी मतिमंद मुलांचे जे धोरण आहे शाळा आणि निवासी शाळेचे त्याला देखील शासनाकडून मी मान्यता प्राप्त करून घेतली आणि आता विधानसभेमध्ये 2दा लक्षवेधी लावून दिव्यांगाचं धोरण तयार करून विकास निधीतून दिव्यांगांना मदत करण्याचा जो GR निघाला होता तो देखील मीच पाठपुरावा करून काढला होता आणि खनिज प्रतिष्ठानमधून आपण आता अनेक दिव्यांगांना सायकली वगैरे देत आहोत आणि इतर देखील साहित्य देत आहोत, परंतु कुठल्याही दिव्यांग शाळेला गाडी देण्याचा निर्णय मला वाटतं महाराष्ट्रातच पहिल्यांदा झाला असेल। तो निर्णय आपल्या विधानसभा क्षेत्रातील एका दिव्यांग शाळेसाठी झाला, त्याचा मला खूप आनंदाने समजला।